नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढचं पद्य बघणार आहोत. याचं नाव आहे विद्याप्रशंसा. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि यामध्ये विद्येचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलेलं आहे की विद्येमुळे मानवाला काय काय शक्य होतं आणि विद्या या ठिकाणी कसं विद्या हा अलंकार आहे एक, आणि जर विद्या नसेल तर माणसाचं जीवन हे पशुवत असतं असं आहे खरं तर. बघा आता कृष्णशास्त्री चिपळूणकर भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध आणि ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस्व चमत्कारी गोष्टी रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे आहेत. अनेक विद्या मूलतत्वसंग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हतोटी प्रत्ययास येते. या कवितेमध्ये विद्येची थोरवी सांगितलेली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते तर वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेमध्ये त्यांनी सांगितले आहे. ही कविता आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतली आहे. तर बघा आता पूर्ण छोटीशी कविता आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण विद्येचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणीन होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा तुझ्यात वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय ही सुचवी, चिंतित फळ देऊन या कल्पतरू परी मनोरथा पुरवी. यापरी सकल सुखे जी देई दुःखी समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. बघा आता खूप सुंदर कविता लिहिलेली आहे. बघा, पहिल्या 2-2 ओळींचा आपण अर्थ बघणार आहोत. आता या सर्व कविता जर वाचली आपण आत्ता तर त्यामध्ये असं लक्षात आलं की सर्व ठिकाणी यमक अलंकार आहे. मग यमक अलंकार म्हणजे शेवटचे शब्द जे आहेत ते सारखे आहेत जवळजवळ. बघा, जगा माझी आहे जी, वाढत असे वसे, फार अलंकार, नाही काही, सुचवी पुरवी, वारी भारी. या ठिकाणी सर्व ठिकाणी कवितेत आपल्याला यमक अलंकार दिसतोय. हे कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. बघा, 2-2 ओळींचा अर्थ आपण बघूया. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. बघा, आता या ठिकाणी कृष्णशास्त्री असं म्हणतात की या जगामध्ये मानवाला श्रेष्ठत्व जे प्राप्त झालंय, श्रेष्ठत्व मोठेपणा हा केवळ विद्येमुळे प्राप्त झालेला आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे आणि मानव काय करतो, आपल्या बुद्धीच्या जोरावरती वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावतो. आज आपण बघितलं तर मानवानंच लावलेला संगणकाचा शोध ह्याचं आपल्याला म्हणजे उदाहरण घेता येईल की संगणकानं प्रत्येक क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि हा शोध कोणी लावला तर मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर संगणकाचा शोध लावला. विचार करा आपण, आज सर्व क्षेत्रामध्ये संगणकाचं अस्तित्व आपल्याला जाणवतंय आणि संगणकावर वेगवेगळ्या प्रकारची कामं, लहान बालकापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत संगणकावरती काम करणारे लोक आहेत. सर्वजण संगणकाचा वापर करतात
आणि त्याच्यामुळं आजही आपण बघितलं, आजच्या काळामध्ये खरोखर संगणकावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवू शकतो. त्याचप्रमाणे कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कारखान्यांमध्ये तर आहेच आहे. निरनिराळ्या हॉस्पिटल्समध्ये संगणकाचा वापर केला जातो. मानवानं अनेक प्रकारचे शोध लावलेत. मानव अंतराळामध्ये गेलेला आहे. हे कशाच्या जोरावर आहे? तर केवळ बुद्धीच्या जोरावर आहे. आणि मानवानं आपल्या बुद्धीचा उपयोग केला. इतर कोणताही प्राणी तुम्हाला असा दिसणार नाही की शोध लावणारा. मानव हा अतिशय बुद्धिमान आणि म्हणजे बुद्धिमान प्राणी आहे आणि त्यानं स्वतःच्या बुद्धीच्या जीवावरती वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन शोध लावलेत. आणि या शोधामुळे मानवाचं जीवन आज सुखकर झालेलं आपल्याला दिसतंय. बघा, आता पूर्वीच्या काळी स्त्रियांमध्ये अज्ञान होतं, म्हणजे सर्वांमध्ये अज्ञान होतं. पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी काय केलं तर शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. पूर्वीच्या काळचं बघा, स्त्रियांचं जीवन कसं होतं आणि आजची स्त्री ही स्वतःच्या जीवावरती सर्व क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व तिनं गाजवलेलं आहे. ती अंतराळामध्ये गेलेली आहे. उदाहरणार्थ कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या अंतराळात राहिलेल्या आहेत. काही दिवस मुक्काम त्याने अंतराळात केला आहे, अंतराळामध्ये शोध लावला आहे. पण हेच जर त्यांच्या वडिलांनी असं म्हटलं असतं की माझी मुलगी आहे, मी कसे काय पाठवू अंतराळामध्ये, तर हे शक्य झालं नसतं. आता मागचाच पाठ आपण बघितला, राधिका मेनन यांचा. मर्चंट नेव्हीच्या त्या कॅप्टन बनलेल्या आहेत. हे कशाच्या जोरावर आहे तर केवळ बुद्धीच्या जोरावर. विद्या त्यांनी मिळवली आणि त्यावर त्या एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलंय. त्याचप्रमाणे सुधा मूर्ती, तुम्ही नाव ऐकलं असेल, आपल्या ग्रंथालयामध्ये त्यांची बरीच पुस्तकं आहेत, ती तुम्ही वाचलेली आहेत. आता सुधा मूर्ती आणि त्यांचे पती त्यांनी इन्फोसिस सारखी संस्था चालवली. आज हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे. हे सर्व कशामुळे शक्य झालं तर विद्येमुळे शक्य झालं. त्यांनी हस्तगत विद्या मिळवली आणि त्यामुळं हे सगळं त्यांना जमलेलं आहे, शक्य झालेलं आहे. आणि बघा, आता आपल्या कुटुंबामध्ये आपली आई शिकलेली असेल, कोणतीही आई, कोणतीही स्त्री शिकलेली जर असेल तर ती आपल्या कुटुंबाला पुढे नेते. आणि स्वच्छता म्हणा किंवा इतर सर्व आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, स्वच्छता, घरातली स्वच्छता, या सर्व बाबतीमध्ये स्त्री जर शिकलेली असेल तर ती चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकते. आणि एक स्त्री शिकली तर 2 कुटुंबाचा उद्धार होतो असं म्हणतात. म्हणजे माहेरी पण आणि सासरी पण. म्हणजे स्त्री ही 2 कुलभूषवित असते आणि म्हणून शिकलेल्या स्त्रिया ह्या आपल्या घरादाराला पुढे नेत असतात. तर या जगामध्ये श्रेष्ठत्व हे कशामुळे प्राप्त होतं तर ज्ञानामुळे प्राप्त होतं. आणि तसेच बघा, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. म्हणजे या जगामध्ये एकही गोष्ट अशी नाहीये की ती बुद्धिमान माणसाला अशक्य आहे. बघा, जर तुम्ही विद्या प्राप्त, चांगल्या प्रकारची विद्या मिळवली तर साहजिकच तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल, चांगला व्यवसाय तुम्ही करू शकाल, तुमचं नाव समाजामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही सन्मान मिळवू शकाल, प्रतिष्ठा मिळवू शकाल आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे तुमचं कर्तृत्व दाखवू शकाल जर विद्या योग्य असेल, विद्या प्राप्त केली तर. मग अशा बुद्धिमान माणसाला या जगामध्ये एकही गोष्ट असाध्य अशी नाही. म्हणजे तो बघा, विद्या आली की पैसा आला, पैसा आला की तो सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व ठिकाणी, क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व ठिकाणी त्याला सन्मान मिळतो. असं म्हणतात की विद्वान स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. स्वतःच्या देशामध्ये राजाला मान मिळतो, पण जर एखादा विद्वान असेल, विद्या विभूषित असेल तर त्याला परदेशात सुद्धा मान मिळतो. बघा, राजा काय करेल, राजाला स्वतःच्या देशामध्ये मान आहे, पण तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये एवढं ज्ञान प्राप्त करा की तुम्हाला आपल्या देशातच काय, पण तुम्ही कोणत्याही देशामध्ये गेलात तरी सुद्धा तुमचा तिथे उदो उदो होईल, तुमचा जय जयकार होईल. असं करा आणि हे सगळं विद्येमुळं शक्य होईल. बघा, आता दुसरं, देऊनी किंवा भोगुनी
उणीन होता सदैव वाढत असे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण नहा दुजात वसे. बघा, देऊनी किंवा भोगुनी, म्हणजे आपण दुसऱ्याला जरी दिलं किंवा स्वतः उपभोग घेतला तरी सुद्धा उणी न होता सदैव वाढत असे. म्हणजे ती कमी कधीच होत नाही, तर सदैव वाढतच असते. आणि बघा, पैसा आपण जर कोणाला दिला आपल्या जवळचा, तर काय होईल? आपल्या जवळचा कमी होईल, दुसऱ्या जवळचा वाढेल. पण विद्या हे एक असं धन आहे की ते दिल्याने घेतल्याने वाढत असतं. तुम्ही म्हणाल, दिल्याने कसं काय वाढतं? तर लक्षात घ्या, आता मी तुम्हाला शिकवते. मी शिकवताना काय करते? तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करते. तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मग मी त्यासाठी काय करेन? तर वेगवेगळी पुस्तकं वाचेन. म्हणजे काय होईल? मी पुस्तक वाचल्याने काय होतं? माझं ज्ञान नक्कीच वाढेल, नाही का? आणि ज्यावेळेस मी तुम्हाला विद्या देत असते, त्यावेळेस विद्यार्थी अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असतात. चौकस विद्यार्थी असेल तर अनेक प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये येतात. मग ते विद्यार्थी प्रश्न विचारतात. मग मी त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना द्यायचा प्रयत्न करते. समजा मला नाही देता आलं तर मी काय करेन? वेगवेगळी पुस्तकं वाचेन. म्हणजे काय होईल? साहजिकच माझं ज्ञान वाढेल. म्हणजे दिल्याने काय होतं? माझं ज्ञान वाढतंय, तुमचंही ज्ञान वाढतंय. बरोबर आहे? तसं. आणि दिल्यानं घेतल्यानं काय होतं? तर माझ्या ज्ञानामध्ये मोठी भर पडते आणि माझी पुन्हा पुन्हा उजळणी होते. जर मी या ठिकाणी इथं आले नसते शाळेत, तर काय झालं असतं? मी घरामध्ये बसले असते, घरकाम केलं असतं. पण मी घराच्या बाहेर पडल्यामुळे काय झालं? तर मी तुम्हाला ज्ञान देत असताना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली आणि माझं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती द्यायचा प्रयत्न केला. आणि याच्यातून काय झालं? तर माझं ज्ञान सुद्धा वाढलं. माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची भर पडली. आणि असं विद्याधन आहे. आणि हा गुण कोणत्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये नाहीये. दुसरं आपण काही दिलं तर काय होतं? आपल्याकडची ती वस्तू कमी होते, दुसऱ्याची वाढते. दुसऱ्याकडून घेतली तर आपली वाढते, दुसऱ्याची कमी होते. पण ज्ञान दिल्यामुळं काय होतं? तर ज्ञान वाढत राहतं. ते अशा प्रकारे. बघा आता दुसरं, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणी फार, परिविद्यासम एकही शोभादायक नसी अलंकार. बघा, नानाविध रत्नांची, कनकांची, कनक म्हणजे सोने. आता आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार, हिरे, मोती, पाचू, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रत्न घालून मढवलेले अलंकार. आता आजकाल नवीन प्लॅटिनम नावाचा धातू निघालेला आहे. त्याचे अलंकार सुद्धा, तो धातू सुद्धा फार मौल्यवान आहे आणि त्याचे अलंकार सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर अनेक प्रकारची रत्न घालून निर्माण केलेले अलंकार हे आहेतच. पण या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा विद्या हा अलंकार आहे. बघा, तुमच्याजवळ एकही अलंकार नसला तरी चालेल, काही हरकत नाही. जर तुम्ही विद्वान असाल तर काय कराल? एखाद्या विषयावरती तुम्ही बोलू शकाल. म्हणजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे एखाद्या विषयावरती. तुमचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी सिद्ध झालं पाहिजे. म्हणजे एखादा विषय दिला की पटकन तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगता आली पाहिजे. तुमचं ज्ञान तुम्ही मांडलं पाहिजे. तुमच्या अंगावर असलेल्या अलंकारांचा काहीही उपयोग नाहीये. पण विद्या हा अलंकार असा श्रेष्ठ अलंकार आहे की ज्यामुळं तुम्ही सर्व जगामध्ये हजारो, लाखो, करोडो लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची तुमची प्रतिमा निर्माण करू शकाल. असं ज्ञान तुमच्याजवळ असलं पाहिजे. आणि मग जर तुमच्याजवळ काही नसेल तर चालेल, पण ज्ञान हा श्रेष्ठ अलंकार आहे. बघा, उदाहरणार्थ विवेकानंदांनी धर्म परिषद गाजवली. कशाच्या जोरावर? किती तिथं त्या ठिकाणी हजारो लोक आले होते. पण विवेकानंद एक भारतीय सर्वसामान्य मनुष्य, संन्यासी, आणि त्यानं ती धर्म परिषद गाजवली आणि टाळ्यांचा कडकडाट पडला पहिल्या एका वाक्यातच.
का हे शक्य झालं? तर त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानामुळं, विद्वत्तेमुळं ते आज जगामध्ये चमकलेले आहेत. आणि बघा, त्यांना जाऊन किती वर्ष झाली आहेत, पण त्यांची कीर्ती मात्र अजरामर आहे. आणि खूप मोठं वाराणसीला त्यांचा खूप मोठा पुतळा उभारलेला आहे. तर आणि आपल्या भारत देशातच नव्हे, तर अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांच्या मोठमोठ्या प्रतिमा आहेत. हे का? तर त्यांनी गाजवलेली धर्म परिषद. आणि कशाच्या जीवावर गाजवली? तर आपल्या ज्ञानाच्या जोरावर. अतिशय प्रचंड विद्वत्ता असलेले हे विवेकानंद होते. आणि त्यांनी, आपण बघू आता पुढच्या काही पाठांमध्ये आपल्याला आहे पाठ, तर त्यांनी संपूर्ण खंडाच्या खंड वाचलेले आहेत लायब्ररीमधून आणून. आणि त्या खंडाचं कोणतं वाक्य कोणत्या पानावर आहे हे सुद्धा त्यांनी आपल्या वाचनालयामध्ये सांगितलेलं आहे. हां, म्हणजे एवढं प्रचंड स्मरणशक्ती, केवढं ज्ञान, केवढी विद्वत्ता. आणि माणूस विद्वत्तेच्या जीवावरती कुठल्या कुठे पोचू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विवेकानंद. हां, बघा, या साऱ्या भुवनी हितकर, विद्येसारखा सखा नाही. अनुकूळ ती जयाला, नित्य तयाला उणे नसे काही. बघा, या साऱ्या भुवनी हितकर म्हणजे आपलं हित करणारा, हित चिंतणारा. भुवनी म्हणजे जगामध्ये, या सर्व जगामध्ये हितकर असा विद्येसारखा मित्र नाही. जर तुम्ही परदेशामध्ये गेलात तर तुम्हाला विद्या मित्रासारखी मदत करते. जर डोकं असेल, बुद्धी असेल, तर मनुष्य कोणत्याही देशामध्ये जाऊ शकतो. आणि आजकाल तर मानवानंच लावलेली अनेक प्रकारची साधनं आहेत. उदाहरणार्थ विमान. बघा, काही तासामध्ये आपण कुठल्या कुठे पोहोचू शकतो. कशाच्या जीवावर? पूर्वीची दळणवळणाची साधनं काय होती? बैलगाडीपासून होती. सुरुवातीला तर घोडे होते. घोड्याने मनुष्य ह्या गावाहून त्या गावावर जात असे. नंतर बैलगाडीचा शोध लागला. आणि पूर्वीची दळणवळणाची साधनं आणि आजची दळणवळणाची साधनं यामध्ये किती प्रचंड फरक आहे बघा. पूर्वी संदेश पोचवायला 8-8, 10-10 दिवस लागत होते, पण आज काही सेकंदामध्ये आपण ईमेल करू शकतो. आणि आपला संदेश आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. हे कशामुळे आहे? तर केवळ विद्येमुळे आहे. मानवानं लावलेल्या शोधामुळे शक्य झालेलं आहे. आणि मग या सगळ्या जगामध्ये विद्येसारखा हितकर म्हणजे आपलं हित करणारा दुसरा कोणीही नाही. अनुकूल ती जयाला, नित्य तयाला उणे नसे काही. आणि ती ज्याला अनुकूल असेल, ज्याच्याजवळ विद्या प्राप्त असेल, विद्या असेल, ज्ञान असेल, त्या मनुष्याला काहीही उणं नसतं. बघा, आता एखादा मित्र आहे, पण त्याचं आणि तुमचं काहीतरी वाद झाले असतील, काही भांडण झालं असेल, तर तो तुम्हाला योग्य प्रकारची माहिती देईल का? कदाचित देणारही नाही. पण पूर्वीच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं ज्ञान हे कसं आहे? तर ते म्हणजे अढळ आहे. ग्रंथांमध्ये लिहिलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपण केव्हाही मिळवू शकतो. तर ग्रंथ काही आपल्यामध्ये दुजाभाव करत नाहीत की हा दुष्ट आहे, याला नको ज्ञान द्यायला, असं म्हणतात का? नाही. ग्रंथामधली अक्षरं बदलतात का? मुळीच नाही. म्हणजे ग्रंथ हे काय आहेत? तर आपले गुरु आहेत. सुरुवातीला आई आपला गुरु असते, नंतर आई, वडील, त्यानंतर आपले शिक्षक, हे सगळे गुरु असतात, आपल्याला शिकवणारे असतात. गुरुशिवाय ज्ञानच मिळत नाही. पण ग्रंथांसारखे श्रेष्ठ गुरु या जगामध्ये नाहीत. प्रत्येकाला लहान मोठ्या गुरुची गरज असते. बघा, आता मी जर असं म्हटलं की हा माझ्यापेक्षा खूप लहान आहे, मी काय याच्याकडून ज्ञान घेऊ, असं म्हटलं तर चालेल का? नाही. म्हणजे या ठिकाणी आपण लहान मुलांकडून सुद्धा, बालकांकडून सुद्धा खूप काही शिकू शकतो. लक्षात घ्या. तर
म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कोणी ना कोणीतरी गुरु असतो. मग शाळा असो किंवा घर असो, असं नाहीये की फक्त शाळेतच आपल्याला गुरु मिळेल, असं नाही. तर घरी सुद्धा आपल्याला शिकवणारे खूप असतात. लहान मुलं सुद्धा आपल्याला खूप काही सांगून जातात. म्हणजे ते सुद्धा आपले गुरु असतात. तर गुरुपरी उपदेश करी म्हणजे गुरूंसारखा उपदेश करते. संकट समयी आपल्याला विद्या काय करते? तर उपाय सुचवते. संकटातून आपल्याला मार्ग काढून देते. बघा, गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपाय ही सुचवी. चिंतित फल देऊन या, कल्पतरू परी मनोरथा पुरवी. आता विद्या ही काय करते? तर गुरुप्रमाणे उपदेश करते. ग्रंथामध्ये असलेलं ज्ञान हे आपण मिळवतो आणि त्यामुळं काय होतं तर आपली जीवनामध्ये चांगल्या प्रकारची वाटचाल होऊ शकते. आणि ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो त्यावेळेस संकटामध्ये आपल्याला उपाय ही विद्या सुचवत असते. जर बघा, ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो त्यावेळेस आपल्या ज्ञानाचा वापर करून आपण त्या संकटातून बाहेर पडू शकतो. चिंतित फल देऊन या म्हणजे आपल्या मनामध्ये असलेलं फळ देऊन, कल्पतरू परी मनोरथापूर्वी. मनोरथ म्हणजे काय? आपली स्वप्न. आणि कल्पतरू म्हणजे असा वृक्ष की ज्याच्या खाली बसल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्या वृक्षाला कल्पतरू असं म्हटलं जातं. तर विद्या ही काय आहे? तर कल्पतरूप्रमाणे आहे, आपल्या इच्छा पुरवते. बघा, आपल्याजवळ चांगलं ज्ञान असेल तर आपल्याला उत्तम प्रकारे पैसाही मिळतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि आपण सर्व कशावर करू शकतो? तर आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या जोरावर. म्हणून आपण चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवलं पाहिजे. मग अशी ही विद्या, बघा, विद्या ही अशी आहे, विद्या म्हणजे असं प्रकारचं ज्ञान आहे की जे चोरांकडून सुद्धा हरण केलं जात नाही, भावाभावांमध्ये ते वाटलं जात नाही. आणि असं ज्ञान कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि असं ज्ञान मिळवण्याचा आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपल्याकडे उत्तम प्रकारचं ज्ञान असेल, विद्या असेल, तर आपली सर्व मनोरथ ही आपोआपच कल्पतरूप्रमाणे पूर्ण होत असतात. म्हणजे आपल्या जवळ जर विद्या असेल तर काय होईल? तर आपल्याला अर्थार्जन चांगल्या प्रकारचं होईल. आणि जर अर्थार्जन म्हणजे पैसा असेल तर आपण सर्व प्रकारची सुख मिळवू शकतो या जगामध्ये. बघा, ज्याच्याजवळ पैसा आहे तो काय नाही मिळवू शकत बरं? म्हणजेच विद्या ही कशी आहे? तर विद्या ही कल्पतरूप्रमाणे आपलं सर्व मनोरथ, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी असते. या परी सकल सुखे जी देई, दुःखी समस्त जी वारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. आता सकल सुखे जी देई, मग जी आपल्याला सर्व प्रकारची सुख देते, आपलं दुःख नाहीसं करते, अशी विद्या तिला काय करायला पाहिजे? तर मनापासून भजायला पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे. मग आता पूजा म्हणजे काय? तर प्रत्यक्ष हळद कुंकू अक्षदा असं नाही, तर विद्या मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तिची कास धरली पाहिजे. उत्तम विद्या आपण जर विद्यार्थी दशेमध्ये जर आपण उत्तम प्रकारची विद्या साधन केली, अर्जन केली, तर आपल्याला जीवनामध्ये सर्व प्रकारची सुख आपोआपच मिळतील. आणि पुढचं जीवन जर सुखकारक व्हायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? तर विद्येची कास धरली पाहिजे. म्हणजे विद्येचं विद्यार्जन करायला पाहिजे. थोडक्यात आपण चांगल्या प्रकारचं वाचन करायला पाहिजे, लेखन करायला पाहिजे. आणि बघा, प्रत्येक शाळेमध्ये, कोणत्याही शाळेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला विद्येचं, सरस्वतीचे प्रतिमा दिसेल. गणेश असेल, सरस्वती असेल. मग काही शाळांमध्ये काय करतात तर सरस्वती पूजन करतात आठवड्यातून एक दिवस. का करतात? तर ही विद्या ही सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि तिची उपासना आपण करायला पाहिजे. आणि आपण चांगल्या प्रकारचं लेखन वाचन जर केलं
शिक्षक शिकवतात त्याकडे लक्ष दिलं, लक्ष देणं ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे, एक प्रकारची पूजा आहे असं मी म्हणेन. तर मनापासून वाचन केलं, लेखन केलं तर आपल्याला ही विद्या सहजपणे प्राप्त होते आणि अशा प्रकारे तिला भजलं पाहिजे, तिची पूजा करायला पाहिजे. पूजा म्हणजे प्रत्यक्ष पूजा नव्हे, तर अशा प्रकारे आपण तिचं वाचन, चिंतन, मनन म्हणजेच ही पूजा आहे. ती आपण केली तर आपल्याला विद्या अखंड प्राप्त होईल. ठीक आहे.